हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धा युग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। एशिया कप 2025 आपण जिंकलेला आहे। नव्या वेळेस भारताने ही ट्रॉफी जिंकलेली आहे, परंतु यावेळेस ही जी ट्रॉफी आहे ना ती विशेष कारणामुळे चर्चेत राहिलेली आहे। तर ट्रॉफी जिंकून सुद्धा आपण या ट्रॉफीचा स्वीकार का केला नाही? मॅच दरम्यान अशा काय घटना घडल्या ज्या एखाद्या खेळात घडायला न पाहिजे? आणि त्यानंतर आपले प्राईम मिनिस्टर जे आहेत नरेंद्र मोदी, त्यांनी या एशिया कपबद्दल काय ट्विट केलं आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आता खूप जण म्हणतील की ही जी मॅच आहे, आणि अगोदरसुद्धा म्हणत होते की मॅच आपण खेळायलाच न पाहिजे होती, परंतु इथं आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, मॅच न खेळणे हे बरोबर नव्हतं। कशामुळं? कारण एकटी पाकिस्तानची टीम असली असती तर आपण मग मॅच बॉयकॉट केला असता तरी जमलं असतं, परंतु यामध्ये फक्त पाकिस्तानची टीम नाही, यामध्ये दुसऱ्यासुद्धा टीम्स आहेत, त्यामुळं आपण मॅच खेळली। त्यामुळं मॅच न खेळणे हा पर्याय आपला योग्य नव्हता। परंतु मॅच दरम्यान ज्या काही घटना घडल्या, हे बघा, हे तुम्ही पाहू शकता, हे कसे इशारे करत आहेत पाकिस्तानचे प्लेयर्स जे आहेत ते। हे कधी कधी 6 दाखवत आहेत, म्हणजे तुमचे 6 रफेल आम्ही पाडले, कधी कधी असे इशारे करत आहेत तुमचे प्लेन आम्ही पाडले। या ज्या गोष्टी घडल्यात ना, या एकदम स्पोर्ट्समनशिपला धरून नाहीत। तुम्ही खेळाडू आहेत तर तुम्हाला कळालं पाहिजे की तुम्ही तर खेळायला आलेले आहेत, तुम्ही राजकारण पूर्ण बाहेर ठेवलं पाहिजे। परंतु पाकिस्तानचे प्लेयर्स हे असे इशारे करत होते, त्यांनी दाखवून दिलं की त्यांच्यामध्ये बिलकुल स्पोर्ट्समनशिप नाही आहे, ते कधीच सुधरू शकत नाहीत। ते पाकिस्तानचे शेवटी, आणि ते पाकिस्तान जसा वागतो तसेच वागणार हे त्यांनी दाखवून दिलं, एकदम क्लिअरली दाखवून दिलं। आता हे बघा, आपण ट्रॉफी स्वीकारली नाही, तर ट्रॉफी जी स्वीकारली नाही ते एकदम बरोबर होतं। ते कशामुळे बरोबर होतं? कारण ट्रॉफी देणारा माणूस कोण होता? ट्रॉफी देणाऱ्या माणसाचं नाव आहे मोहसिन नकवी, पाकिस्तान बोर्डाचा अध्यक्ष। अजून काय, तर हा जो मोहसिन नकवी आहे ना, तो एक पॉलिटिशियन आहे, राजकारणी आहे, मिनिस्टर आहे 2024 पासून तो पाकिस्तान सरकारमध्ये। मग आपलं युद्ध कोणामुळे झालेलं आहे? पाकिस्तान सरकारच्या टेररिझम स्पॉन्सर करण्याच्या वृत्तीमुळे झालेलं आहे। आपल्या भारतामध्ये ते आतंकवाद स्पॉन्सर करतात, त्याच्यामुळं आपलं युद्ध झालेलं आहे। ऑपरेशन सिंदूर आपण त्यामुळं इम्प्लिमेंट केलं होतं पाकिस्तानमध्ये। आणि जर मग पाकिस्तानचा जर मिनिस्टर तुम्हाला ट्रॉफी देत असेल आणि तुम्ही ती घेतली नाही, तर हे एकदम बरोबर केलं। जर ट्रॉफी जर नॉन पॉलिटिकल पर्सन दिली असती, मग तो पाकिस्तानी जरी असला असता तरी काय फरक पडला नसता, त्यांनी घेतली असती। परंतु इथे आपल्या संघानं ट्रॉफी नाकारण्याचं कारण एकच की जो देणारा माणूस होता तो पाकिस्तानमध्ये राजकारणी आहे। तर ही गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे। आता हे पहा, हे आहे आपल्या प्राईम मिनिस्टर यांचं ट्विट। यांनी काय केलेलं आहे, हे जे एशिया कप आहे आपण जिंकलेला, त्यांनी हा विजय ऑपरेशन सिंदूरच्या विजयाशी कंपेअर केलेला आहे। ही जी गोष्ट आहे ना, हे प्राईम मिनिस्टर सारख्या माणसांनी करणं, तर याला आपण असं म्हणू शकतो इमॅच्युअर ट्विट आहेत। हे कोणी देतात? असे एकदम जे रँडम लोक असतात, इमॅच्युअर लोक जे असतात ते देत राहतात। परंतु प्राईम मिनिस्टर सारख्या मोठ्या व्यक्तीनं असं ट्विट करणं म्हणजे एकदम चुकीचं आहे, असं मला वैयक्तिक वाटतं। तुमचं मत वेगळं असू शकतं, परंतु हे कशामुळे चुकीचं आहे आणि हे का केलेलं आहे? चुकीचं आहे तर त्यांनासुद्धा माहिती आहे। आता प्राईम मिनिस्टर किंवा त्यांचे हँडल करणारे लोक ते काही साधेसुधे लोक नसतात, खूप टॅलेंटेड लोक असतात, आपल्यापेक्षा किती हुशार असतात, त्यांना सगळं माहीत असतं। मग हे कशामुळे केलेलं आहे की त्यांना काही मुद्द्यांवरून लक्ष जेव्हा दुसरीकडं डायव्हर्ट करायचं असतं तेव्हा हे असे ट्विट केले जातात। हे आपल्याला एक जागरूक नागरिक म्हणून, एक जागरूक विद्यार्थी म्हणून हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। मग आता कोणत्या मुद्द्यांपासून लक्ष विचलित करायचं असेल बरं? 2 गोष्टी आहेत बघा। एक तर आपल्या देशात चाललेली सोनम वांगचुक यांना अटक केलेली आहे, लेहचे जे सोनम वांगचुक आहेत त्यांना अटक केलेली आहे। आणि सोनम वांगचुक जे आहेत ते एक ॲक्टिव्हिस्ट आहेत, एक समाजसेवी आहेत, आणि ज्या लद्दाखमध्ये ज्या प्रोटेस्ट झाल्या, त्याच्यामध्ये जाळपोळ वगैरे झाली, दंगे झाले, त्याची सर्व जबाबदारी सोनम वांगचुक यांच्यावर सरकारनं टाकलेली आहे। त्यांनी भूतकाळामध्ये काही भेटी दिल्या होत्या समजा पाकिस्तान वगैरेला, तर ते एव्हिडन्स म्हणून त्यांनी वापरलेले आहेत। असो, तो वेगळा प्रश्न राहिला, परंतु हा मुद्दा आहे, या मुद्द्याकडं लक्ष जास्त जाऊ नये
आणि दुसरा मुद्दा कोणता आहे, तर आता युनायटेड नेशनची बैठक झाली, आपण त्यावर व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे. 80वी बैठक झालेली आहे युनायटेड नेशन जनरल असेंब्लीची. त्याच्यामध्ये पाकिस्तानने सरळ सरळ आपल्यावर आरोप केलेले आहेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये व्हिक्ट्री क्लेम केलेली आहे, जिंकलो म्हणून म्हणले आहे. त्यांना कोणी भाव पण देत नाही. परंतु इंटरनॅशनल लेवलला त्यांनी असं एक वातावरण तयार केलं की नाही आम्हीच हे युद्ध जिंकलो, किंवा भारत काय नाही नुसताच कागदी शेर आहे वगैरे वगैरे. आणि त्याला सपोर्ट करणारा USA असल्यामुळं, अमेरिका असल्यामुळं, ट्रम्प असल्यामुळं स्पेसिफिकली हे जे पाकिस्तानचे क्लेम आहेत ना, त्याला आंतरराष्ट्रीय लेवलवर एक व्हॅलिडिटी भेटलेली आहे. नाहीतर एरवी त्यांना कोणी विचारलं नसतं. आणि ट्रम्पनं सुद्धा पुन्हा क्लेम केलं की हे जे भारत पाकिस्तानचं युद्ध होतं त्याच्यामध्ये मी मध्यस्थी केली आणि मी हे युद्ध थांबवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. तर या सर्व गोष्टी आहेत, यावर चर्चा आहे ते चालू लागल्या आणि आपल्या इंटरनल भारतामध्ये सुद्धा होऊ लागलं. आणि आपण आपला व्हिडिओ टाकलेला आहे तो युनायटेड नेशनबद्दलचा, त्यामध्ये आपण दाखवलं होतं की बाबा काय बोलल्या त्या पाकिस्तानच्या ज्या स्पोक्सपर्सन होत्या, त्यांनी डायरेक्ट मणिपूरचा वगैरे उल्लेख केलेला आहे. तर ह्या अशा गोष्टी असतात. तर ह्या पुन्हा जास्त उभारू नये, वर येऊ नये म्हणून हे जे ट्विट आहे हे केलं गेलेलं आहे. आता हे झालं माझं ॲनालिसिस, किंवा मी काही जे आर्टिकल वाचले त्यांचं ॲनालिसिस वगैरे मी तुम्हाला सांगत आहे. परंतु तुम्हाला काय वाटते, तुमचं काय ॲनालिसिस आहे आणि तुमचं काय मत आहे, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.